हर हर महादेव मंडळी, आज आम्ही नागपंचमीनिमित्त सिद्धेश्वर महादेव मंदिर गांगलवाडी येथे दर्शनासाठी निघालो आहे। गेल्या गेल्या घेतले पायरीचे दर्शन, केला भोलेनाथाचा गजर, नंतर गेलो मंदिराच्या मागे कोड्यामधून निघायला। असं म्हणतात की ज्यांचं जास्त पाप केलं तो त्या कोड्यातून अटकून बसतो। मग काय, मला वाटलं माझंच पाप जास्त झालं, कारण मी होतो सर्वांपेक्षा जाड, जरा खात्या पित्या घरचा। पण कसा बसा एकदा गेलो निघून, आणि सर्वांच्या शेवटी आला आमचा अध्यक्ष, जो की आहे आमचा कॅमेरामॅन। तर आम्ही निघालो नागाशिंगीला, म्हणजेच माझ्या मामाच्या गावाला, कारण तेथे आहे पंचक्रोशीचे प्रसिद्ध नागनाथ महाराजांचे देवस्थान। वाटेत लागली आम्हाला आडवी नदी, वातावरण दिसत होतं खूपच भारी। मग काय, केल्या गाड्या उभ्या आणि पोरांनी केला फोटोशूट। आता आम्ही पोहोचलो मामाच्या घरी। मग काय, धुतले हातपाय, केला अध्यक्षांनी आमचा मेकअप। नंतर निघालो आम्ही नागनाथ महाराजांच्या दर्शनाला आणि लागलो बारीला। मामाचं गाव असल्यामुळे मी झालो सगळ्यांच्या पुढं, बाकी सर्व आले माझ्या मागं। मग घेतले दर्शन। मंदिरापुढे विहिरीत सर्वजण पाहत होते वाकून, मग आम्ही बी पाहिलं वाकून। मग झालं नागनाथ देवताचं दर्शन। इथं चालू होता फुकटचा चहा। मग काय, सगळ्यांनी घेतला लाजत लाजत 2-2 कप चहा पिऊन सत्या झाला खुश। आता झाला आमचा चहा पिऊन परत निघालो मामाच्या घरी। गेल्या गेल्या मामाचं पोरगा आलं पोहे घेऊन, लाजत लाजत कृष्णान टाकला पहिला हात। मामाचं घर असल्यामुळे नवरदेव आणि मी बसलो खुर्चीवर, तेवढ्यात आले माझे आजोबा। आल्या आल्या झालेच चालू, त्यांनी सांगितले त्याचे 2 शब्द। अशा माझे 2 शब्द बोलून जागेवर ठेवतो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय हनुमान, जय हनुमान। मग काढल्या आमच्या गाड्या, निघालो आम्ही घराला। वाटेत होता ओढा, ओढ्यात होते पाणी। मग काय, पोरांनी चालू केली मित्राची गाणी। मधातच मी दिलं पोरांना डोचून, गेले मग सगळे पळून। मग आलो आम्ही या धबधब्यात, मग फाटली सगळ्याची। मग आमचा MSF जवान म्हणी मी जातो मी जातो, तेवढ्यात अध्यक्ष गेला वाहून। मी गेलो वाचवायला, अध्यक्षांनी मलाच दिला ढकलून। नंतर बनवली ट्रेंडिंग सॉंगवर रील। ओली चिंब होऊन निघालो आम्ही घराला। नंतर आलो गावात, चालू होती परंपरागत वारी, घेतले वारीचे दर्शन। नंतर घेतले आमच्या गावातील 18 ज्योतिर्लिंग महादेवाचे दर्शन। अख्ख्या भारतामध्ये 12 ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर आमच्या गावात एकाच ठिकाणी 18 ज्योतिर्लिंग आहेत।